कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाच्या मनस्थितीचं, मनातील विविध तरंगांचं आणि मनाच्या विभ्रमांचं अत्यंत सूक्ष्म तरल दर्शन अगदी मानसशास्त्रीय पद्धतीने आपणासमोर सादर करतायत. अर्जुनाच्या समोर जेव्हा त्याचे आप्तेष्ट बांधव, काका, मामा, तसेच गुरुजन आणि त्यांचे पुतणे वगैरे हे सर्व पाहिल्यानंतर त्याच्या मनाची जी भिन्न भिन्न मनोवस्था झाली, त्या मनोवस्थेचं चित्रण माऊली आपल्या अनेक दृष्टांतांच्या मधून करतायत. सुरुवातीला त्यांनी वीरवृत्तीचा अपमान कसा झाला, ही अपमानित झालेली मानभंगात्मक वीरवृत्ती याचं वर्णन एखाद्या लावण्य गुणकुलवती स्त्रीच्या समोर दुसऱ्या स्त्रीचं महत्व वर्णन केल्यानंतर तिला जो अपमान वाटतो, मानभंग वाटतो, अशी मानसिक स्थिती सुरुवातीला मांडली आहे. त्यानंतर पुढे त्याचा झालेला चंचल वृत्तीचा आविष्कार त्यांनी कामुक निजवनिता विसरे, आपल्या पत्नीला विसरून इतर स्त्रीच्या नादी लागणारा असा कामुक भ्रमर वृत्तीचा, चंचल वृत्तीचा पुरुष याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि तिसरं उदाहरण विरक्तता कशी नष्ट झाली हे सांगताना योगी ज्याप्रमाणे रिद्धिसिद्धीच्या मागे लागावा, अगदी क्षुद्र गोष्टीच्या मागे लागावा, तशी त्याची मानसिक स्थिती सांगितली. आणि असं ते पुरुषत्व गेले. या ठिकाणी पुरुषत्वासाठी म्हणजे धीटपणा, धारिष्ट्य, किंवा ज्याला आपण एक तानता म्हणतो, एक निष्ठता म्हणतो, ती कशी गेली हे सांगितलंय. आणि त्यानंतर मात्र हृदयात द्रावो आला. माऊली इथे द्रावो शब्द वापरताय. हृदय द्रवलं. द्रवणे अर्थात हृदय कंकुवत होणे या अर्थाने तो शब्द वापरलाय. कंकुवतता, मनाची दौर्बल्य, मनाचं दौर्बल्य, मनाची दुर्बलता. आणि ही दुर्बलता त्यांनी प्रगट करताना तो अर्जुन आपल्या स्नेहाच्या पाशात कसा गुंतला हे आणखी एका उदाहरणातून सांगितलंय. ते म्हणजे जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी. आपल्याला माहित आहे की भुंगा नाही काष्ठाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. इथे आपण काल आलेलो होतो की जो मोठमोठ्या लाकडांना देखील भेदतो. संस्कृतमध्ये असं म्हणतात, दारू भेद निपुणोपी षडंघ्री. दारू भेद, दारू म्हणजे लाकूड. संस्कृतमध्ये लाकडाचा भेद करण्यामध्ये पटाईत असणारा हा षडंघ्री, हा भुंगा पण कमळामध्ये अडकतो का, तर कमलाचं प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये असतं, स्नेह त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. आणि कळिके माझी सापडी कोवळीये. अत्यंत मनाचा कोवळेपणा, मनाचा नाजूकपणा इथे प्रगट केलाय. म्हणजे वीरवृत्तीकडून हळूहळू ती ढळत ढळत चंचल वृत्ती आणि नंतर तिचा द्रवता, तिच्यामध्ये असलेली सद्रवता आणि एकूणच दुर्बलता प्रगट करता करता माऊली अशा एका उदाहरणात त्याला आणतात की ज्यामध्ये तो कसा अडकतो. भुंगा जरी कितीही दारूभेद निपुण असला, तो जरी लाकडं फोडणारा असला, तरी कळिके माझे मात्र तो सापडतो. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे. तो मरतो परंतु कमळदळ मात्र भेदत नाही. अशी त्या भुंग्याची स्थिती आणि अर्जुनाची स्थिती याचं साम्य ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि पुढे मग अर्जुनाच्या तोंडून मी यांना का मारावं, मी मारून मला काय मिळणार आहे वगैरेच्या संदर्भात
तो चर्चा जी केलेली आहे ती माऊली आपल्या समोर मांडतात. आणि त्यानंतर मी यांचा गोत्रजांचा वध केला तर माझ्यावरती किती दुर्धर प्रसंग येईल. आणि मग कृष्णाला आपल्या मनातल्या भावना सांगताना अर्जुन म्हणतो, हा ज्ञानेश्वरांचा अर्जुन म्हणतो की एखाद्या बागेमध्ये जर अनल म्हणजे अग्नी लागला तर तिथे जशी कोकिळा थांबत नाही ती निघून जाते, पक्षी थांबत नाहीत ते निघून जातात. किंवा एखाद्या चिखलामध्ये चकोर जसा पाय ठेवत नाही तसं तू मला कशाला चिखलामध्ये पाय ठेवायला लावतोस. हा कोणता कर्दम आहे? हा पापाचा कर्दम आहे. पापरूपी कर्दमातून तू मला बाहेर काढ, अशा पद्धतीची विनवणी तो करतो. आणि ज्ञानेश्वराचा अर्जुन पुढे म्हणतो की अहो मार्गी चालताना जर सिंह भेटला म्हणजे सिंह दिसला तर माणसं तो सिंहाचा मार्ग बाजूला टाकतात. तो व्याघ्र सिंह यासारख्या क्रूर प्राण्यांचा मार्ग सोडून दुसरीकडे जातात. मग तू मला मुद्दाम अशा घोर कर्मामध्ये का टाकतोयस? त्यानंतर जैसे काष्ठे काष्ठमथिजे ते तर वन्ही एक उपजे. अहो जर लाकडाला लाकूड घासलं तर त्यातून अग्नी निर्माण होतो, तसा मीही ज्या गोत्रामधून जन्माला आलोय तेच गोत्र माझ्या समोरच्या माझ्या बांधवांचे आहे. तेव्हा आमच्या दोघांच्या मधला संघर्ष हा अखेर आमच्या कुळाला नष्ट करणारा ठरेल. अशा अनेक दृष्टांतातून माऊली अर्जुनाची मनस्थिती आपल्या समोर मांडतात. आणि अंतिमतः मी युद्धाला तयार नाही ही त्याची भूमिका, मी कशी धर्म्य आहे, कशी धर्माने योग्य आहे, अशी त्याची पुष्टी जी अर्जुन करतोय त्याचे विवरण माऊली करतात. असता दीपू दवडीजे मग अंधकारी राहतीजे. अहो दिवा सोडून, प्रकाशाचा मार्ग सोडून अंधाराच्या मार्गाला का जावं बरं? आणि म्हणून मी जर या सर्व गोत्राजांचा वध केला तर अंतिमतः काय होईल, तर यांच्या स्त्रिया ह्या सगळ्या विधवा होतील आणि त्या व्यभिचाराचा मार्ग अवलंबतील आणि त्यातून अनवरस संततीचा प्रश्न निर्माण होईल. एक सामाजिक दृष्टिकोनातून अर्जुनाने ही भूमिका मांडलेली आहे. एक सामाजिक संतुलन बिघडेल अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. म्हणून व्यभिचार घडती कुळ स्त्रियांशी. श्रीम माटे नावाचे फार मोठे अभ्यासक गेल्या शतकामध्ये होऊन गेले. त्याने असं म्हटलंय की श्रीकृष्णाने अंथरलेली ही जी बैठक आहे सामाजिक दृष्टिकोनाची, सुरुवातीच्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या तोंडून त्यांनी हे वदवलेलं आहे की जर मी या सगळ्या गोत्रजांना मारलं, आमच्यामध्येच संघर्ष केला तर यांच्या सगळ्या स्त्रिया विधवा होतील, त्यातून अनवरस संततीचे प्रश्न निर्माण होतील आणि सामाजिक संतुलन बिघडेल. आणि अशा पद्धतीने श्रीकृष्णाने एक सामाजिक दृष्टिकोन त्या अर्जुनाच्या तोंडून मांडलेला आहे. जैसी चोहाटीये बळी पाविजय सैरा कावळी तैसी महापापे कुळी प्रवेशती. ज्याप्रमाणे मला कसं महापाप लागेल हे अर्जुन सांगतो. आणि पुढे पितरांच्या संदर्भात देखील हे पितर देखील स्वर्गामध्ये काय सुखी होतील का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि शेवटी ते म्हणतात, अपेक्षिजे राज्य सुख दया लागिते तव क्षणिक ऐसे जाणताही दोख अभ्यरुना. या ठिकाणी अपेक्षिजे राज्य सुख हा शब्द अनेक प्रतींमध्ये किंवा जवळपास सर्व प्रतींमध्ये, परंतु ज्ञानेश्वरीचे अत्यंत गाढे अभ्यासक आणि संशोधक प्राचार्य रामदास डांगे यांनी एका प्रतीमध्ये फक्त आक्षेपिजे राज्य सुख हा पाठ त्यांना आढळला असं त्यांनी सांगितलंय. आणि तो पाठ त्यांना योग्य वाटतो, कारण अर्जुनानी राज्य सुख आक्षेपिलं, आक्षेपिलं म्हणजे अभ्यरलं. आणि या ठिकाणी अपेक्षिजे शब्द वापरलाय. अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक. राज्य सुख क्षणिक आहे, मग त्याची अपेक्षा करण्याचं काय कारण आहे? उलट आक्षेपिजे हा शब्द किंवा हा पाठ योग्य वाटतो, कारण आक्षेपिजे म्हणजे अभ्यरलं, क्षणिक असणारं राज्य सुख टाकून दिलं. आणि म्हणून हे क्षणिक असणारं राज्य सुख हे न अभ्यरता युद्ध करणं योग्य नाही अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या ठिकाणी ते म्हणतात, देवा अवधारी आणि एक येथ गळे महापातक जे संगदोषे हा लौकिक भ्रंश उपाय जैसा घरी आपुला वाणी बसे वन्ही लागला. याप्रमाणे वन्ही किंवा अग्नी याचा पुन्हा पुन्हा निर्देश ज्ञानेश्वर या ठिकाणी करतायत.
आणि पुढे आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे जे शस्त्रे सांडून सहावे बाण यांचे. यापेक्षा मला हे जीवन नकोच, त्यापेक्षा मी धनुष्यबाण सोडून देतो, टाकून देतो. आणि असं म्हणून या ठिकाणी 47वा जो श्लोक आहे गीतेचा, एव मुक्त्वार्जुन सख्ये रथोपस्थ उपाविशत. या ठिकाणी रथोपस्थ उपाविशत गीता असं सांगते, भगवद्गीता असं सांगते की असं बोलून अर्जुनाने रथाच्या मागे, रथोपस्थ या शब्दाचा अर्थ असा होतो की रथ जो आहे त्या रथाच्या मागे बाण वगैरे ठेवण्याची जी जागा असते, धनुष्य बाण तलवारी वगैरे, त्या ठिकाणी अर्जुन जाऊन बसला. रथोपस्थ, रथाच्या उपस्थ. आपण जर या गीतेच्या वरती असलेल्या प्रामुख्याने गीता प्रेसची जी गीता आहे त्याच्यावरती कृष्ण आणि अर्जुन यांचं जे चित्र आहे त्यामध्ये अर्जुन रथाच्या मागे जाऊन बसल्याचं चित्र आहे. ते जर पाहिलं तर ते योग्य वाटतं. अनेक ठिकाणी आपण असं बघतो काही ठिकाणी चित्र की कृष्ण हा उभा आहे आणि अर्जुन खाली बसलेला आहे. वास्तविक गीता असं म्हणते की एव मुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत. तो रथाच्या मागे जाऊन बसला आणि विसर्ज सचरांचापम शोक संविघ्न मानसाहा, आपले धनुष्यबाण सोडले, टाकले आणि उद्विग्न मनाने खाली बसला. पण खाली नाही बसला, रथाच्या मागे जाऊन बसला. पण माऊलींनी मात्र इथे एक बदल केलेला आहे. हा देखील या ठिकाणी मुद्दाम सांगितला पाहिजे. माऊली असं म्हणतात, ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते, मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिवरू आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. वास्तविक रथोपस्थ या शब्दाचा अर्थ हा होत नाही. या श्लोकामध्ये असं कुठंच उल्लेख नाही की अर्जुनाने रथाच्या खाली उडी मारली, परंतु माऊली मात्र असं म्हणतात की तेथ उडी घातली खाला रथोनिया. तर ही ज्ञानेश्वर माऊलींची नवीन निर्मिती असं आपण म्हणू. ज्ञानेश्वर माऊलींनी हा प्रसंग अत्यंत उत्कट करण्याच्या दृष्टिकोनातून सगळं आपल्या जवळच्या धनुष्यबाण टाकले आणि अर्जुनाने खाली उडी मारली रथाच्या, अशा प्रकारची या ठिकाणी मांडणी केलेली आहे. तेव्हा ज्ञानेश्वरांचा अर्जुन आणि गीतेतला अर्जुन असा आपल्याला यामध्ये भेद करावा लागेल किंवा करावाच लागतो. कारण एखाद्या वेळेला जे साहित्यिक, कलाकार, लेखक, कवी जे असतात ते प्रतिभासंपन्न निर्मिती करतात, प्रतिभा निर्मिती करतात, आपल्या प्रतिभेने एक नवं विश्व निर्माण करतात. त्यांच्या दृष्टिकोनातून ही नवनिर्मिती असते. म्हणजे गीतेचा शब्दार्थ ज्ञानेश्वरांना सांगायचा नाहीये, तर भावार्थ सांगायचा आहे. आणि म्हणून हा भावार्थ म्हणजे काय, त्यांना त्यातलं प्रत्येकारिकता अधिक उत्कट स्वरूपामध्ये मांडायची आहे. म्हणून तेथ उडी घातली खाला रथोनिया. गीता रथाच्या मागच्या बाजूला हा अर्जुन बसला असं सांगते, पण ज्ञानेश्वरांचा अर्जुन मात्र रथाच्या खाली उडी मारतो. हा भेद फक्त आपण लक्षात घ्या, म्हणजे कलेचं स्वातंत्र्य कलाकार कसा घेतो हे आपल्या लक्षात येईल. जैसा राजकुमार उपदक्षतू सर्वता होय उपहतू, का रवी राहू प्रस्तू प्रभाहीनू. आणि पुन्हा एकदा दृष्टांत दिलेला आहे, ज्याप्रमाणे एखाद्या ग्रहण काळामध्ये राहूने सूर्याला ग्रासावं. सूर्य एवढा प्रभासंपन्न असतो, परंतु राहू त्याला ग्रसन करतो किंवा राहू ग्रासतो आणि तो काळा पडतो. त्याप्रमाणे काही काळ अर्जुनाला अशा प्रकारचा एक खेद निर्माण झाला, विषाद निर्माण झाला. आणि याप्रमाणे मग धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले. आता अगदी चंचल मनोवृत्तीपासून किंवा वीरवृत्तीच्या मानभंगापासून ते अश्रुपातापर्यंत अर्जुनाचा जो मानसिक प्रवास आहे तो माऊलींनी या ठिकाणी मांडलेला आहे. जे मनाचे झालेले विविध विभ्रम आहेत किंवा ज्याला आपण भावच्छटा असं म्हणू, तिंजस असं म्हणू, ह्या भावच्छटा माऊली मांडत मांडत शेवटी अश्रुपात आले इथपर्यंत. कारण अश्रुपात ही शेवटची अवस्था आहे. अश्रुपात रडणं हे शेवटचं अशा प्रकारचं रूप आहे आपल्या मानसिक विकलतेचं. तेव्हा मानसिक विकलतेचे वेगवेगळे विभ्रम माऊलींनी जे मांडलेत ते खरोखर पाहण्यासारखे. आणि मग
न धरत अश्रुपात आले ऐसे एके राया तेथ वर्तले संजयो म्हणे. अशा पद्धतीने संजय आणि धृतराष्ट्र यांच्या संवादातून पहिला अध्याय या ठिकाणी मांडला आणि माऊलींनी तो आपल्या पद्धतीने तो प्रगट केला हेही या ठिकाणी सांगतो. आता दुसऱ्या अध्यायाला आपण प्रारंभ करताना त्यांनी जे उल्लेख केलेले ते फक्त एका शब्दात सांगतो. लवण जळे झळंबले नातरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परिविरमले हृदय तयाचे दैसा कर्दमी रूपला राजहंस. राजहंस एखाद्या चिखलामध्ये अडकावा त्याप्रमाणे महामोहामध्ये हा अर्जुन कसा अडकला आणि मग वीरवृत्तीचा कसा त्याग केला. आता या पुढेच्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातील वीरवृत्ती कशी जागृत करतील किंवा ते जागृत करण्यासाठी कोणकोणते संदर्भ या ठिकाणी देतील, त्याच्या मनातल्या ज्या शक्ती संपन्नता आहे त्याला उत्तिष्ठ जागृत असं म्हणून आपण एखाद्याला जागृत करावं. उठ, तुझ्यात सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयाचे असं जसं रामदास स्वामी म्हणतात तशा पद्धतीची त्याच्या मानसिक बळाला उत्थान करण्याची जी भाषा आहे ती माऊली कशी वापरतात ते उद्याच्या चिंतनात बघू. कुंडली गवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.